हाय, तर मम्मीने ना आज डोशाचं पीठ बनवून दिलं होतं आणि गव्हाचं पीठ दिलं होतं. तर माझ्या पिल्लूचं चालूच होतं की मम्मा या डब्यात आईने काय खाऊ दिलाय, तो मला खायला दे. त्याची अशीच गडबड चालू होती. मग काय त्याला डब्बा खोलून दाखवला की लगेचच बोटाने मला चमचा मागू लागला. सगळी कामे बाजूला ठेवली आणि आधी याला डोसे बनवून द्यायला घेतले. मग काय पटपट डोसे बनवले आणि मामाला आणि किशूला खाऊ घातले. खाल्ले तेव्हाच कुठे शांत बसला. मी पण नंतर चहा बनवला आणि चहासोबतच डोसे खाल्ले, कारण चटणी बनवायला नारळच नव्हता. मग संध्याकाळच्या टायमिंगला मी आणि मामा भाजी आणायला चाललो होतो. ऊन पूर्ण कमी झाल्यानंतर आम्ही गेलो आणि भाजी घेऊन आलो. थोडीशीच भाजी आणली होती मी, कारण भाजीनं लगेचच सुकून जाते. ही घेवड्याची डाळ ना मला 50 रुपये पावशेरला भेटली होती, पण छान होती डाळ, त्याच्यामुळे मी अर्धा किलो घेऊन आले. आणि सकाळच्या भाजीसाठी मी ही मटकी आणली होती. त्यानंतर पटकन घेवड्याची डाळ बनवून घेतली, जशी यांना आवडते तशीच बनवली होती, आणि एक भाकरी बनवून घेतली. त्यानंतर लगेचच बाहेर जाऊन अंगणामध्ये खुर्ची टाकून सगळे बसले होते, तिथं जाऊन बसले, कारण खूप गरम होतं आणि रात्रीचं तर खूपच जास्त गरम होतं. त्याच्यामुळे आम्ही बाहेर जाऊन बसलो आणि माझं बाळ मला मम्मा हे बघ ते बघ असं करू लागलं होतं.